नमस्कार. गोमंतकमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. गोवा हे राज्य निसर्ग समृद्ध असं राज्य आहे. इथला निसर्ग, इथले समुद्रकिनारे इतके सुंदर आहेत की फक्त आपल्या देशातीलच नव्हे तर परदेशातील अनेक लोक आपल्या गोव्याकडे आकर्षित होतात. म्हणूनच गोवा हे एक पर्यटन स्थळसुद्धा आहे. आणि याचमुळे पोर्तुगीजसुद्धा गोव्याकडे आकर्षित झाले. आदिलशहानंतर त्यांनी गोवा काबीज करून घेतला आणि तब्बल 450 वर्ष, 100 नव्हे 200 नव्हे तर तब्बल 450 वर्ष त्यांनी गोव्यावर राज्य केलं. यावरून आपल्याला लक्षात येऊ शकतं की इथले स्वातंत्र्यवीर, इथली जनता यांनी तब्बल 450 वर्ष गोवा मुक्त करण्यासाठी पोर्तुगीजांविरुद्ध लढा दिलेला आहे. पोर्तुगीजांनी गोवा काबीज केल्यानंतर त्यांनी गोव्यामध्ये अनेक बदल केले आणि याच दरम्यान बंदराची टेहाळणी करण्याकरता त्यांनी एक किल्ला उभारला. हाच किल्ला आपल्यासाठी राजभवन म्हणून ओळखला जातो. आता याची अधिक माहिती देत आहेत प्रसिद्ध इतिहासतज्ञ संजीव सरदेसाई. आता जिथं राजभवन आहे तिथं आदिलशाची फक्त एक टेहळणी पॉईंट होती. त्याच्यावर बिल्डिंग्स नव्हते, काही नव्हते, फक्त एक टेहळणी पॉईंट होता. जेव्हा पोर्चुगीज आले तेव्हा त्यांना असं दिसलं की हा पॉईंट व्हेरी इम्पॉर्टंट आहे, कारण तो मांडवी आणखी ज्वारी नदीच्या मधोमध आहे. जे शिप्स ये जा करतात त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तो चांगला होता. जी गलबतं आत यायची म्हणजे मांडवी रिव्हरमध्ये, नाहीतर ज्वारीमध्ये, नाहीतर दर्यातून जात होती, त्याच्यावर लक्ष ठेवायला तो पॉईंट चांगला होता. म्हणून त्यांनी काय केलं तर तिथं रिफॉर्म्ड फ्रान्सिस्कनचा एक कॉन्व्हेंट बांधायला सुरू केले. आता हे रिफॉर्म्ड फ्रान्सिस्कन्स म्हणजे प्युअर शाकाहारी लोक. प्युअर शाकाहारी म्हणजे इतकं शाकाहारी की त्यांच्यामधला कुणी जर सिक झाला तर डॉक्टरने त्याला सांगितलं सूप घ्यायला, चिकन सूप नाही तर काय घ्यायला, तर त्याला ते तिथून हलवायचे ओल्ड गोव्याला. आणखी ओल्ड गोवामध्ये त्यांना ते खाऊन ते चांगले झाले की ते इथं आणून परत यायचे. मग त्यांनी तो कॉन्व्हेंट बांधून त्याच्यावर ग्राउंड+1 बिल्डिंग बांधली. तिथं त्याला एक चर्च अटॅच केली, चॅपल अटॅच केली, चर्च नाही, ज्याचं नाव आहे नॉस सेन्योरा द बॉव्याजेम और अवर लेडी ऑफ गुड होप. ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे ज्या बोट्स गोव्याहून पोर्तुगालला नाही तर कुठं पण जायच्या, लास्ट पॉईंट जिथून ते त्यांना जमीन दिसायची नाही तिथून त्यांना फक्त ही बिल्डिंगची फसाड दिसायची. गुड वॉयाज फॉर दॅट. मग जेव्हा ते पोर्चुगीज इथं आले तेव्हा ते एक किल्ला होता. हा किल्ला नाही, जो आमचा राजभवन आहे तो किल्ला नाही, त्याच्या बाजूला किल्ला होता. आज त्याचे काहीच अस्तित्व नाही तिथं. पण तो किल्ला जे कोण आमचे कॅनन्स, तोफा असतात त्यांना शिकवायला तो किल्ला यूज करायचे. तिथून कशी मारायची, काय करायची, हे दॅट वॉज द मेन थिंग. आणि हे किल्ले त्यांनी तिकडचेच स्टोन्स काढून, लॅटराईट स्टोन्स काढून हा किल्ला बांधला, आणखी ही बिल्डिंग बांधली. आणि जिथून ते काढले चिरे, त्या चिरे आता पाण्याने भरतात.